राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यामध्ये वेटलिफ्टिंगचं आणखीन एक पदक जमा होणार आहे। महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये 53 किलो वजनी गटात नायजेरियाची चिका आमलाह उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यानं तिचं सुवर्णपदक काढून घेण्यात आलंय। त्यामुळे या गटात आधी रौप्य पदकाची विजेती ठरलेल्या डिका तुआला सुवर्णपदकाचा मान दिला जाईल। तसंच आधी कांस्य पदकाची मानकरी ठरलेल्या संतोषी मात्साला रौप्य पदक बहाल केलं जाईल आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या स्वाती सिंगला तिसऱ्या क्रमांकावर बढती देऊन तिला कांस्य पदक देण्यात येईल। त्यामुळे भारताच्या खात्यात आता आणखीन एका पदकाची वाढ झाली। तिकडे महाराष्ट्राच्या चंद्रकांत माळीनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या खात्यात आणखीन एक पदक जमा केलं आहे। पुरुषांच्या 94 किलो वजनी गटात चंद्रकांत माळी हा कांस्य पदकाचा मानकरी ठरला। चंद्रकांतनं या गटात एकूण 338 किलो वजन उचललं आणि ती तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी ठरली। त्यानं स्नॅचमध्ये 150 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 188 किलो वजनाची नोंद केली। या गटात पापुआ न्यू गिनीच्या स्टीवन कारीनं 349 किलो वजन उचललं आणि सुवर्णपदक जिंकलं, तर ऑस्ट्रेलियाच्या सिंकलाईननं 349 किलो वजन उचललं।